रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग मी घाई गडबडीत आणि बाहेर उभा राहून शूट करतोय, कारण की मी झालोय लेट मम्मीमुळे। मित्रांनो, मम्मीमुळे मला लेट झालंय। सो आता आपण घरी आल्यावर कॉलेजमध्ये भेटूया। जा नीट जा। टीम जमली। नौ 8 7 बोनस पॉइंट घ्या इकडे, बोनस पॉइंट। आणि हा तिसरा चेंडू आणि हा छगा बोलला सासू कॅच सोडलेले आहे इथं। आणि असं ही कॅच होती का मॅच होती बघू शकता आपण। आणि इथं अथर्व वाढून यांचं आपल्या या MGB ग्राउंड वर आगमन झालेलं आहे। मीना चिल्ले यांना माझी अपेक्षा आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करावे। आणि हा चौथा चेंडू स्ट्राईकला आहे स्वराज। आणि हा लाईटीच्या खांब्यामुळे किती रन देतात आता अंपायरला बघू विचारू। चप्पल देऊन यांचं स्वागत करण्यात येत आहे। इथे आता आउटची संधी आणि आउट 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 आउट। आता वाजले संध्याकाळच्या संध्याकाळ झाली, ऐकलं का सगळ्यांनी? संध्याकाळ झाली आहे। आता वाजले दुपारचे 2:45 झालेत। मम्मी इथं व्हिडिओचं काम करते, फेसबुकला अपलोड करते। आणि ना तुम्हाला दाखवतो, म्हणजे सांगतो तुम्हाला बघा माझे केस आहेत ना सफेद झालेत, भरपूर केस सफेद झालेत भरपूर। व्हिडिओ दिसतं की नाही माहिती नाही मला तर वाटतं दिसतं, पण भरपूर केस माझे ना सफेद झाली आहेत। सो त्याच्यासाठी मला करायचा उपाय, त्याच्यासाठी एक उपाय आहे। आता ती कशामध्ये तुम्हाला सांगतो। उन्हात होतो, हवा वगैरे लागली त्यामुळे तेल सगळं उडालाच। तर आता आपण डोक्याला सगळ्यात तेल पण लावूयात। सोबत आहे ना कढीपत्ता आणलाय, कुठे गेला? हो कढीपत्ता आहे ना, तर हा कढीपत्ता सगळ्यात तुम्हाला डोक्याला मी तेल लावतो। तुम्हाला ना मी सांगतो, वेट अ मिनिट गाईज। सो आपल्या डोक्यासाठी आहे ना केस तुम्हाला जर काळी करायची असतील ना, काळी केस, तर तुम्ही तेल तर लावू शकता। आता आईने अजून एक तेल बनवलंय, ते कसलं तेल होते? कांदा लसूण कढीपत्ता मिक्स तेल येते, तर तुम्ही तसलं तेल बनवून पण लावू शकता। सोबत तुम्ही साधं तेल सुद्धा लावू शकता। ते तेल तुम्ही रात्री झोपताना लावून सकाळी डोकं धुवू शकता। थांबा एक मिनिट। सो तेल लावणं कम्प्लीट, मस्त डोक्याला पचपशीत तेल लावलंय। आता आपण खाऊयात कढीपत्ता। कढीपत्ता आणि आवळा खाल्ल्याने सुद्धा आपली केस काळी होतात। सो आता आम्ही सध्या दर असलेला कढीपत्ता आणतो, असा 20 रुपये 30 रुपयाचा असा, आणि खातो। काय माहीत का मला दम लागतोय। सो त्याला मी पटकन कढीपत्ता खातो, काढतो आणि तुम्हाला दाखवतो किती खायचं ते पण दाखवतो। कढीपत्ता तर घेतलेला मी, त्यात थोडंसं फिल्टरमधलं पाणी टाकलंय, कारण की आजकाल सगळ्याच गोष्टी शुद्ध असतात असं नाही आहे। सो तुम्ही हा कढीपत्ता घेतलेला चांगलं पाण्यात भिजवलं आहे बघा, चांगलं आहे ना असं भिजवायचं, जरा पाण्यात ठेवायचं 1-2-4 मिनटं, मग असं काढायचं एकत्र असं सगळं काढला, जरा टाकायचं डायरेक्ट तोंडात। खायला डायरेक्ट आता माझे ना अर्धी केस आहेत ना ह्या कढीपत्तामुळे थांबली आहेत सफेद व्हायची। आता मी आज आहे ना म्हातारा असतो, पूर्ण म्हातारा, आणि आई आणून झोपलेत
बघा आम्हाला झोपले आई पण झोपल्यात. आता मी कढीपत्ता संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता ना खूप दिवसानंतर मुहूर्त आला आहे. जसं ते दिवाळी संपून आता 15 दिवस होतील, पण मी अजूनपर्यंतही लायटिंग काढली नाही. मला पप्पांनी आणि मम्मीने दोघांनी सांगितलेली काढायला, मी लायटिंग काढली नाही. तर मी पटकन लायटिंग काढून घेतो ना. तर मला आहे ना एवढा मार पडणार आहे ना याच्यावरनं, खूप मार पडेल मला. पटकन मी लायटिंग उतरवतो. थांबा आता. दिवाळी संपली का? 15 दिवस झाले. तुम्हाला मला किती वेळा सांगितलं पटकन काढत जावा. कुठं ऐकता तुम्ही लोक माझं? शेवटी मलाच काढावं लागतंय ना. यार गुंडावून चेक करून बघ. नको, चालू आहे. हा काय केलं एकदा चेक 7वीत असताना. मस्त करंट पास होतो. मस्त करंट पास होतो. एवढा भारी करंट कधीच पास नाही होताना बघितलं. असं लाईव्ह अनुभवलं मी करंट पास होताना. आता परत कधी चेक करायची गरज नाही ना? नाही, गरज तर नाही. आता हे ठेवू द्या. ठेवतो आता याला. काय तर माहीत नाही याचं आता कसं ठेवायचं आतमध्ये. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 वाजलेत. अजून मम्मीचा नाश्ता रेडी नाही झालाय. बघूया मम्मी काय टाइमपास करते. मला क्लासला पण जायचं, मला उशीर होतोय. तर अजून बघत मम्मी काय करते. काय हो, काय नाश्ता बनवता? एवढा वेळ लागतो होय? 5:30 वाजले. मला भूक लागली आहे. 5:30 वाजले? मग खरंच की काय? खरंच. अरे बापरे, एक 15 मिनिटात बनवते. हा जा बाहेर जा, सरप्राईज आहे. हा ठीक आहे ठीक आहे, दादा बनवा पटकन. मित्रांनो आज नाश्त्यामध्ये आईने बनवली आहे सँडविच. आलू टिक्की सँडविच बनवलं आहे आईने. ह्याच्यामध्ये मस्तपैकी बटाट्याची भाजी, चीज वगैरे टाकलं. मस्तपैकी सगळं मिक्स झालं आहे. बघू शकता तुम्ही. चीज आहे बघा, इथं चीज दिसतं बघा. पटकन एन्जॉय करतो, नाश्ता करतो. मग तो क्लाससाठी तुम्हाला भेटतो उद्याचा ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, गुड नाईट.